काय डायटर बी आणलंय माय थोडं पण गरम आता कालच सक्रात ही झाली, एवढा मोठा स्वयंपाक पाणी केलं तर ही आज आणखीन काय राडा घातला ही. अरे देव हाय की असर ढवच्या सटीला जायचं, असर ढवाच्या सटीला तुला नाही यायचं पाया पडायला का? हा देव हाय, पुरणपोळीचा निवद करावा लागतोय, रेशमा 5 6 6 7 सवासणी जीव घालावं लागतात. मोठी जत्रा आहे की लहानी सठायात हल्लाय की आता उठविलंय एकाच कामाला लावलंय तर लय कुटाना लावलाय झाड पुळ बाई बाई 4लाच आंघोळ घातली बाई. तुला का दुपारी घालून न्यावा का काय रेशमे? झोपू पण दिलं नाही बाई रात्रभर. बाई रात्रभर बी चालूच आहे. मग कसं असतंय देवा धर्माला जायचं मांड्यावर जत्रा खेत्रा कशी तुझी होईल घरी बसून? जायची तर लय हाऊस कुठं बी जायची निघायला तर लय थट करून निघतीच माय. मेकअप करून लावलं तर काय नाही. तुला नुसतं मेकअप कसं करून लावावं? तसं होईल इतकं साजा बोजा कोणासाठी आहे? आता हे आसरा देव तिथं हाय, लय देव मोठा आहे, देवस्थान भारी आहे आसर डवच्यासाठीच. बाबा तुम्हाला काय महात्मा माहिती आहे लेकरायनं? आपण ह्याच्या आधी तू कधीच गेली नाही तर आता कोणी जाताच नाव तर कशा मी कुठं जाऊ एकटी? खड्डीभर घरात माणसं, मी भूतावनी एकटी जाऊ का? तुम्हाला कोणाला उलासा असले तर चला बाबा म्हणेन तिथं. आता माझी बहीण, ही बहिणीचे पोरं स्वर दुनियाभरचं गणगोत आहे तिथं आसरडव मध्ये बी. आता कुठं तुम्ही चलाच म्हणत ना होतं, कसं तुम्हाला बळच नाही हवं? घ्या इकडे त्या पिठाचं. अव तुमच्या बहिणीसाठी हाय व तुमची बहीण पुण्याहून आल्या देव करायला. आपलं नाही काय पाया पडायला जायचं, यात्रा असली तिथं त्यांचे हे आहे, देवाला पाया पडायला आल्या त्या पुण्याहून. आसरडवच्या सटीच देव आहे त्याचं. तुला तिच्या तिकडे माहेरला पाठवून करा येत नव्हतं का? सासर घरी जायला तिथं घरदार आहे का चांगलं? काय करेल कुठं लिहून तिथं जाऊन? पीठ घ्या इकडे चला. होय बंगला होता की म्हणून बांधलेला तुझा? बंगला आमचा होय. बांधील बांधीन बंगला बी बांधीन. तू कुठं बंगल्याचं टेन्शन घ्यायला जाऊ. मला सासू नाही, काय करावं मला केल्याशिवाय भाग नाही. आमच्या घरच्या कुळदैवत आहेत त्या, मग मलाच करावं लागतं. मी एकटीच आहे घरात, मला दुसरं कुणी नाही. आणि ही काय भूत आहेत का मग? ही माझी आई आहे. ही माहेरची आहेत, तिकडं सासर घरचं बी माणूस लागत आहे की. मग तिकडे चुलत मला सासा असतील की मग तिकडे जाऊन करायचं? सगळे आहेत की, सगळे येते म्हणल्या तर करू बी लागते म्हणल्या होत्या. आणि इथं करू लागतात, पण आता इथून तिथून इथं नाही होत तेवढं. म्हणून म्हणलं सवासनी आहेत, त्यांना सवासनी ठेवलं या म्हणलं तुम्ही तिकडून. त्यांना गाडी करून दिली, रिक्षा केलाय त्यांना यायला, पाया पडाय तिकडं सवासनी ठेवल्यात तर जेवायला येते म्हणल्यात. म्हणजे लेकीसाठी एवढी तजबीज आहे होय? मग माहेर कशाला म्हणते तर काय माहिती माय मावली दुनिया दावली. रात्रभर जागिवली. माय मावली दावली. आता काय झालं? आता झालंय का सगळं निघासारखं तुमचं? पोळ्या राहिल्या तर यशमाला भाकरीला बसवायचंय. मी हावड्या लोद्याच्या पोळ्या करते आता पटापटा. कशी पोळी करते, एका पोळीत माणूस आवड. बारक्या सून बनायत का उठले मग? आता गार लागायला महाराजांचं एकटा आधीच. तुला एकटीचाच पिठा पाडलाय म्हणते मग? मी बी आले उशिरा उठून, माझं काही टेन्शन नाही. 5 वाजता आले मी बी उठून. मला फोन करते, फोन केला की उठून आले, भांडे घासले, सगळं साफसफाई केली. आता पोळ्या करते. मला म्हणलं तू पोळ्या कर आणि तर दुसरं उरकी का. मला काय वाटत नाही असलं करायचं, लय उल्हास येते देवा धर्माचं करायचं म्हणल्यावर. मला रातभर बी जागवलं तरी झोप येणार नाही. आता तुम्हीच उरका सगळेजण पटपट. तुम्हाला यायचे का नाही? मला दवाखान्यात जायचे. 10 दिवस राहू दे, उद्या जाऊ. अहो 9ला कुठं जाऊन झोपले? 10 वाजले. मला धुणं वाळू घालते तरी पोत्यातलं संपना, धुणं वाळू घालते तरी पोत्यातलं संपना. माय म्हणलं जीव माझा कदरून गेला. म्हणलं धुतला असतं तर बरं झालं असतं जाऊन. कळलं का कधी गुण वाळू घालते, जागा मी दिसेना मला कपडे वाळू घालायला. माय म्हणलं माझं खाल्लेलं जिरलं सगळं. 2 असं ह्याचे 2 पोते भरून आणले तर असलं जुनं होतं. मी तर मला तर बघतात ते हे आलं बाई. तुझे स्वतः कपडे पुण्याहून आणलेले मी आणले होते बाई धुण्यासाठी, तर कवा धुऊ मी म्हणून मी आणले होते तिकडून. बाई काय करू बाई, हे म्हणलं आता काय धुणं संपत नाही. आर भरून गेले, पुन्हा अजून डबल पोत वाळलेल्या कपड्याचं भरून ठुलंय मध्ये शेड मध्ये. अजून खाली कपडे घाण होते म्हणून. बरोबर आहे की. मग कपडे आहेत, लेकर आहेत बाई, लय मोठे माणसं आहेत. आता माणसं कुठं सोडून द्यावे? परत विनर संघाचे बाळवते कपडे पॅन्टी त्याच असतंय अर्ध तर.
आणि काय केलं गे पुरड पापड्याचं ती आईने मध्ये ठेवलं काय की अंदर का जातं? रेशमा मला किती त्याला पुरड पापड्याचं आण. त्याला शेटलं कुठं लवकर लवकर धावपळ करा मग पटकीन जाऊन पटकन उरकून यायचं मग हो ना मग. लवकर लवकर करायला लागला ठीक आहे ओ बघ की त्याला शेटलं कुठे तुम्हाला तेल आणून दिले का काढून ते काय की त्याला हे कर यूज मला तिथल्या कापूस आणून दे बरं तिथं कापूस आहे पलीकडून नाही का मी माझी बॅग आहे तिथं मी कापूस नीट करून ठेवलाय आणि वाती करू दे वाती तुपाच्या वाती करून लगेच लावू दे त्यात आज काय भाऊजाईची मजाच असेल मग आता इतकं काम केलं म्हणजे लय मजा आहे आता चला तिला 5 रुपयावाली आईस्क्रीम पाळण्यात मी चक्कर येऊन खाली लगेच मला तिला रात पाळण्यात बसू की मग आम्ही बी यात्रा असली ना तिथली हा मग मग मजा आहे चला नंदनबाई सोबत आहेत माझ्यानंतर मजाच मजा आहे काय नाही 5 रुपयाचा पोते तसला पिपाने घ्यायला येईल मी वाट तशी त्या अशी वरी उडणार आहे फुकलं की अशी वरी ती वरी जाणारी घ्या फुगडी ओ बायाच्या कानापाशी जायचं आणि फुकायचे बायानं कन्न मला काना मला खाली वाजली पाहिजे बायाने तुपाचं घे खरंच काय करायचंय बघा जाऊन बस कर पाणी तापायले बस त्याचं कर बस कर पाणी बस उतर खाली माझं कुठं पाणी तापायला लागलं? रेशमा तुम्ही काय करा तुला नुसतं कामाचं नाटकं पाहिजेत ग बघ मी 4 वाजता उठले हा. माहिती का करू करू पोळ्याला ही भाकरीला द्यावं लागेल कुणा करत करते दादा काय दादा इकडे तूप घे तुपासला भाऊ माझ्या तुमच्या भावानं तूप खाऊन खाऊन पार केली खाऊ दे की माझ्या तर दुखायला खाया बारक्या सासून उठलं नाही का काल लय झाले असतील परेशान नाही दमल्यात आणला तर आपाऊ मेरा बाबा कोणी तवा घेऊन येतो. पोळ्याचा तवा मागितला मला जपण कोणची या हा मग आपली तिथले वाटे पण ते महागालची छोटीवाली वाटी पण तूप घ्यायला कोणाला पोळा तवा मागायचा आता ही चपात्याला लागेल की पोळीचा तुम्हाला तवा तवा? ना आई चपात्याचा तू तवा आता आंबिल आणि ते हे काय ते आता जाणीव हा ते तुकत आई का आंबील नाही बस भाजी. मेरा बहिणी आल्या का तळून निवद ते म्हणले 20 कडकण्या 20 आपले साधे निवद माझा इकडून हात दुखायला लागला पण असं लाटून लाटून होतं इथं एकटीच माझ्या लाटून लाटून माहितीये का मला कस तरी व्हायला पुन्हा नुसतं ते पिंड आणि त्यात ह्यांचा लेक ते एकच रग दे म्हणून आखी रात्र त्यांनी माझ्या उशाला काढ रगच देत नाही कुणाला कुणाला देत नाही. आम्ही बी नेली तरी तिकडून त्याची आणतो. रग काढली बाई घेतली अंगावर आणि ती मला तेच रग दे म्हणून रडे माझ्या उशाला माझ्या जवळ येऊन झोपून तरी नाही म्हणे मला तीच रग दे मला तीच पाहिजे लय मोठा आहे घरी ती माहिती का? आजी आजोबा नाही तिथं हे होतं तर जवळ पाहिजे की माय कवा नंबर लागन माय तिथं ए, म्हणले घेतला का? हो 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 हो. तुला कुठं घेतलं मम्मी देते तवा द्या किती हा ती द्यायचं माझ्याकडे ते दिलंय का तुम्हाला हो इथंच आहे. सरकी पिंडीचं ना गहनाचं ते आहे की मुसबा कसं त्याचाच मान आहे आधी हा हे बघ हे बघ हा, हे बघ. हा, जमलं जमलं सारखी पीठ आणली काय माय हे बघ इकडे बांधा काय काय आहे तर मुसबाचं वेगळं ताट करा हा आणि आसराचं वेगळं हा, करा असं वेगळं. हं. मस्त मस्त साईडला घेतात ना ती निवड ते सगळं हे काय हो, काय असतं ते. रोट बीट रोट. हळद खूप इस्त्री जागा. नाही हा तूच ऊद कापून आणला का ऊद आईला उद घे म्हणून तिथं म्हणत बाबडच्यात भेटतंय ऊद तिच्यात नव्हता उद माहितीये का नव्हता तिच्या हा, नव्हता. तिथं लागतंय बाळाय ऊद उद म्हणून नका कापूर उद अगरबत्ती जास्त घे जे काय काय सामान तुझं राहिलंय ते काय लिस्ट बनवा बाबा मग ते आपण तिथं आसरड मध्ये घेऊन येऊ मला शिकवू दे. ऊद ऊद साईडला भेटायचं गाडी नाही थांबवून. बघा. आता आवरा, करा. जा की रे. अगं तवाच द्यायला नाही की अगं ऊद इथं भेटन तिथं नाही भेटायचं बाबा हा, लेकराला उठवते की हं. ज्वारीची पिठाचा डबा कुठे सगळं करून न्या इथूनच 2 निवड लागते का काय आम्हाला ग्लास द्या ना, एकच ग्लास द्या, एकच. एकच. एकच एकच म्हणली माझी करा जाऊ. एकच. एकच. दिवा जरा मोठा करा तेल टाकायचं तिला असं म्हणलंय की मोठा भरून दिवा आता लय वेळ चालला पाहिजे ते दिवा तेल भरून टाकायचं आणि ते चालला पाहिजे लय वेळ आणि आधी काय करा मुसोबाची पूजा करा बघा उलट आता माझं लय हायता की आता सगळ्या आसपास राहिलं, आता एकाच चढ एक आहे. पण कुणाच्या ध्यानात नसतं. नाही नाही करते का आधी आपण का लग्नात कुणाला मान देतात भावाला नवऱ्याला देतात तुम्हाला हा मसोबाची आधी सेवा करा म्हणून तर पण आयुष्यभर नवऱ्याचे मान मोडतात बाया
आधी द्यायची मान आणि पुन्हा ते वाकवायची पुन्हा. हो. द्या बाई, द्या इकडे जाऊ चालला, द्या बाई तवा द्या. दे इकडे ती प्लेट. मी म्हणत निवतच करायला दिवस करायला लय दिवस मोठा झाला की. तेवढं लागतंय की आहे मोठा असा असा पसरट नाही पसरट नाही करायचा. असं वरी नाही वरी घ्यायचा वरी वरी गेला असं जुळव आता खालून घे जुळून तसा 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 गोल तसा करा आता. तसा. इथंही झाला की निवदासारखा पसरट मोडूनच करा दुसरा मोडायचा नसतंय आता. नाही का किती काय केलं त्यांनी रिंगण बघण्यासारखं. त्याला काय उकडून घ्यायचं आहे का? नसतंय नाही 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 खाली वरी भाजायचं, भाजायचं. खालून खालूनच भाजायचं असतं या. नाही नाही दोन्ही कुल भाजतात ना वरी काठी बी भाजतात ना निबर राहिली किती बीड राहील ए, धर तवा. कसा घ्यायचा? पीठ बी लय लय आहे आणि देव हॉटेल खाईल जनावर आमचं. सांग इकडे आता ही लेकीसाठी इतका साज करावा लागतंय म्हणा. हा काकू, ती भाकरीची प्लेट दे मला आता चल. तेव्हा बाबा एवढं लेकीसाठी करावं लागतं या. हा, करील तेवढं कमीच आहे. आल्या बघा सुनबाई लवकर आल्या माय. नाही लेकरांनी रात्री काम केलं माय मारणाचं. मग आता कामासाठीच लेकर असते तर बस का ग. थंडी वाजायची मग आता थंडीचाच दिवस आहे की. की असं झाला माईला असती हौस आणि लेकीचा पेडला नऊस असं म्हणल्यासारखं काम झालं आता. मग काय आहे तर आता असतंच तसं.